श्री गुरुचरित्राचा हा 14वा अध्याय आपल्याला भक्ती कशी असावी हे शिकवतो. सायनदेवाची ही कथा आहे. सायनदेवावरती आलेले अरिष्ट फक्त गुरूंच्या कृपेने कसं टळलं हे या कथेमध्ये सांगितलेले आहे. चला तर मग सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धासी कवतुका. प्रश्न करी अतिविशेखा, एकचित्ते परियेसा. जय जया योगेश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी. नामधारक शिष्य सिद्धमुनींना विनंती करतो की हे योगेश्वरा, हे सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र आम्हाला सांगा आणि आमचे ज्ञान वाढवा. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणाची व्याधी श्री गुरूंच्या कृपेने दूर झाली हे आपण 13व्या अध्यायामध्ये बघितले आहे. तर यापुढची कथा आपण आम्हास सांगावी अशी विनंती परत एकदा नामधारक शिष्य सिद्धमुनींना करत आहे. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनू जाण, सांगता जाहला विस्तारे. शिष्याचे हे वचन ऐकून सिद्धमुनी प्रसन्न झाले आणि ते त्याला म्हणाले, गुरुचरित्र ही कामधेनू आहे. आता पुढील कथा ऐक. ऐक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी. तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा. गुरुभक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू. पूजा केली विचित्रू, म्हणोनी आनंद परियेसा. श्री गुरूंनी सायनदेवाच्या घरी भिक्षा केली आणि सायनदेवाची गुरुभक्ती बघून ते प्रसन्न झाले. गुरुभक्ती काय असते हे सायनदेवाला व्यवस्थित माहीत होते. त्यांनी मनापासून श्री गुरूंची भक्ती केली, त्यांची सेवा केली आणि श्री गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. तया सायनदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी. तेव्हा सायनदेवाची भक्ती बघून श्री गुरूंनी त्याला आशीर्वाद दिला की वंशोवंशी, जन्मोजन्मी तू माझा भक्त हो, माझी तुझ्यावर प्रीती आहे. खरंच या अध्यायावरून आपल्याला हे कळते की सायनदेवाच्या भक्तीचा स्तर काय होता. भगवंताने स्वतः भक्ताला हे म्हणावे की माझी तुझ्यावर प्रीती आहे, यासारखी जगात कुठलीच मोठी गोष्ट असू शकत नाही. ऐकोनी श्री गुरूंचे वचन, सायनदेव विप्र करी नमन. माथा ठेवून चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू. अविद्या माया दिससी नरू, वेदा अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी. धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया. तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी. मागेन एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती. श्री गुरूंचे हे वचन ऐकून अर्थातच सायनदेवानी त्यांचे पाय धरले आणि तो त्यांचं स्तवन करू लागला. तुम्हीच जगद्गुरु आहात, त्रयमूर्तीचे अवतार आहात, विश्वव्यापक आहात. ब्रह्मा विष्णू आणि महेशही तुम्हीच आहात. तुम्ही फक्त तुमच्या भक्तांना तारण्यासाठी मानव वेश धारण केला आहे. आमच्या अज्ञानामुळेच आम्हाला तुम्ही मानवाच्या वेशात दिसत आहात. तुमची महिमा वर्णावी एवढी शक्ती माझ्यात नाही. आता मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट मागू इच्छितो, तेवढी कृपा आपण करावी. माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपौत्री, उपरी द्यावी सद्गती. सायनदेवाने मागितले तरी काय? तो म्हणाला, गुरुदेव, माझ्या वंश परंपरेमध्ये भक्ती अशीच कायम राहावी. माझ्या पुत्रपौत्रींना इहलोकी सर्व सुखे मिळावीत आणि त्यानंतर त्यांना सद्गतीही मिळावी. गुरूंची भक्ती कशी करावी आणि त्यांची प्रार्थना कशी करावी हे अतिशय सुंदर पद्धतीने या अध्यायामध्ये सांगितलं गेलं आहे. सायनदेव खूप मोठ्या संकटात सापडलेला होता, पण त्याही अवस्थेत त्यांनी गुरूंना प्रथम जे मागितलं ती होती भक्ती, की माझ्या वंश परंपरेत भक्ती सदैव राहो. त्यानंतर त्यांनी इहलोकीची सुख मागितली. प्रार्थना कशी करावी ह्याचे हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. ऐसी विनंती करुणी, पुनरपि विनवी करुणा वचनी.
सेवा करीतो द्वार यवनी, महाशूर क्रूर असे. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलावी तसे मज आजी. जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहले तुमचे चरण, मरण कैचे आपणासी. अशी विनंती करून सायनदेव म्हणाले की मी एका यवनाकडे नोकरी करत आहे, जो अतिशय क्रूर आहे. हा यवन प्रत्येक वर्षी एका ब्राह्मणाचा जीव घेतो. या वर्षी त्याने मला बोलावणे धाडले आहे. त्याच्याकडे गेल्यानंतर तो निश्चितच माझा प्राण घेणार आहे हे मला माहीत आहे. पण आज मला तुमचे चरण मिळाले, आता मला मरणाची भीती वाटत नाही. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणून. सायनदेवाची ही विनंती ऐकून श्री गुरूंनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. जणू काही ते त्यांना दिव्य ऊर्जा प्रदान करत होते. श्री गुरु त्याला म्हणाले, तू चिंता मुळीच करू नकोस. भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठविल आम्हापाशी. जवबरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी. ते त्याला म्हणाले, तू अजिबात चिंता करू नकोस. तुझं भय सोडून दे आणि त्या यवनाला भेटायला जा. तो यवन तुला अतिशय प्रेमाने आमच्याकडे परत पाठवेल. पुढील ओवीमध्ये सद्गुरू त्याला आश्वासन देतात की जोपर्यंत तू परत येत नाहीस तोपर्यंत आम्ही इथेच थांबू. तू परत आल्याचं बघितल्यानंतरच आम्ही इथून निघून जाऊ. या ठिकाणी श्री गुरु आपल्या भक्तजनांना आश्वासन देत आहेत की मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कुठलेही संकट, कितीही मोठे संकट असो, तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही भय सोडून त्या यवनाला भेटावे, म्हणजेच तुमच्या संकटांचा सामना करावा. आणि त्या संकटांमधून तुम्ही जेव्हा सुखरूप बाहेर पडाल तेव्हा परत माझ्याकडे या, मी तुमच्यासाठी थांबलेलोच असेल. कुठल्याही भक्ताला यापेक्षा मोठं आश्वासन कुठलं असू शकतं. निजभक्त आमुचा तू होसी, पारंपर वंशोवंशी, अखिलाभीष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत. तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी. एवढंच बोलून श्रीगुरु थांबत नाहीत, त्याला अजूनही आशीर्वाद देतात की तू आमचा निज भक्त होशील. तुझ्या वंश परंपरेत भक्ती अशीच चालू राहील, तुझी संतती वाढेल, तुझे पुत्रपौत्र सुखाने नांदतील, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी असेल आणि तू निरोगी आणि शतायुषी असशील. ऐसा वर लाधोन निघे सायनदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तयाजवळी. सद्गुरूंचे आश्वासन मिळाल्यावरती सायनदेव निर्भयपणे यवनाला भेटायला निघाला. कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वालारूप होता जाहला. सायनदेवाला यवन यमासारखा वाटला आणि जेव्हा त्या यवनाने सायनदेवाला बघितले त्याला अतिशय राग आला. पण अचानक पुढे काय झाले ते ऐका. विमुख होऊनी गृहात, गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यातसे. अचानक यवन त्याच्या गृहात निघून गेला. सायनदेव भयचकित झाला, त्याला आश्चर्य वाटले. तरीही त्यांनी मनामध्ये श्री गुरूंचं ध्यान सोडलं नाही. श्री गुरूंचा आशीर्वाद, आश्वासन त्याच्या बरोबर होतं. खूप आलिया ओळम बयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरुकृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट, गरुडाचिया पिलियासी, सर्पतो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची, का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही. तर पुढे असं सांगितलं गेलं आहे की पालापाचोळ्याला जर राग आला तर तो अग्नीचं काहीच वाकडं करू शकत नाही. गरुडाच्या पिल्लांनाही साप काही इजा करू शकत नाही. जसं ऐरावतही सिंहाला त्रास देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे श्री गुरु कृपा ज्याच्यावर असेल त्याला कोणीही क्रूर दुष्ट हात लावू शकत नाही. त्याला कलिकाळाचे भय नसते. ज्याचे हृदयी श्री गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न बाधे जाण, अपमृत्यू काय करी, ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासे यवन असे तो काय, श्री गुरु कृपा ज्यासी होय,
यमाचे मुख्य भय नाही. वारंवार या ठिकाणी श्री गुरुकृपा असेल तर त्या भक्ताकडे किती शक्ती असते याची उदाहरणं दिली आहेत. ज्याच्या हृदयी श्री गुरूंचे स्मरण आहे त्याला काळ मृत्यू अपमृत्यूची बाधा होऊ शकत नाही. ज्याच्यावरती गुरुकृपा आहे त्याला यमाचेही भय नाही. ऐसे परी तो यवन अंतःपुरात जाऊन सुषुप्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही. हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत होऊनी परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी. स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही विप्र एक आपणासी. तर इकडे यवन जेव्हा आपल्या अंतपुरात गेला तो भ्रमित झाल्यासारखा झाला. त्याला झोप येऊ लागली. त्याला शरीराचं स्मरण राहिलं नाही. त्याच्या हृदयामध्ये प्राणांतक अशा वेदना होऊ लागल्या. त्याला कशाचं स्मरण राहिलं नाही. तो ग्लानीमध्ये गेल्यासारखा झाला आणि त्याला असं दिसलं की एक ब्राह्मण आपले एक एक अवयव शस्त्राने तोडत आहे. स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा. तर या ठिकाणी श्री गुरूंची कृपा झाली आणि यवनालाही त्याच्यातील त्या एका तत्वाची जाणीव झाली जी तुम्हा आम्हामध्ये सगळ्यांमध्ये आहे. त्याला अचानक बाहेर उभा असलेल्या सायनदेवाचे स्मरण झाले. तो धावत बाहेर आला आणि सायनदेवाच्या चरणावरती त्यांनी लोळण घातली आणि तो त्यांना म्हणाला, तुम्हीच माझे स्वामी आहात. आपणाला इथे कोणी बोलवले? येथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषणे देऊनी निरोप देतो तये वेळी. आणि त्यांनी सायनदेवाला मोठ्या मान सन्मानाने वस्त्र आणि भूषणे देऊन निरोप दिला. संतोषोनी द्विजवर आला ग्रामा वेगवक्त्र गंगा तिरी असे वासर श्री गुरुचे चरण दर्शना. देखोन या श्री गुरुसी नमन करीतो भावेसी स्तोत्र करी बहुवसी सांगे वृत्तांत आद्यंत. सायनदेवाला अतिशय आनंद झाला आणि तो लगबगीने गावी परतला. गंगातीरी श्री गुरूंचे चरणदर्शन घ्यायला गेला. श्री गुरूंना बघितल्यावरती त्यांना नमन करून त्यांनी जी घटना घडली ती पूर्ण त्यांना सांगितली. संतोषोनी श्री गुरुमूर्ती तया द्विजा आश्वासिती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवितसे कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण येईन समागमे. तुमचे चरणा विना देखा राहो न शके क्षण एका संसार सागर तारका तूची देखा कृपा सिंधू. सायनदेव सुखरूप परत आला आणि श्री गुरूंच्या चरणाशी त्याने नमन केले. श्री गुरुमूर्ती संतोष पावले आणि त्यांनी त्याला सांगितले की आता आम्ही दक्षिण देशी तीर्थयात्रेला निघत आहोत. श्री गुरु तीर्थयात्रेला निघालेत हे ऐकून सायनदेवांनी त्यांना विनंती केली की आता तुम्हाला सोडून मी राहू शकत नाही. मलाही आपल्याबरोबर येऊ द्यावे. तुमच्या चरणाविना मी एकही क्षण आता राहू शकत नाही. तुम्हीच संसार सागरातून तारणारे आहात. तुम्हीच कृपा सिंधू आहात. उद्धरावया सगरांसी गंगा आणली भूमिसी तैसी स्वामी आम्हासी दर्शन दिथले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नीती सवे येऊन निश्चिती म्हणून चरणी लागला. सायनदेव पुढे श्री गुरूंचे स्तवन करतो. तुम्ही भक्तवत्सल आहात अशी तुमची ख्याती आहे. मग आम्हाला सोडून जाणे कसे काय बरोबर आहे? आम्ही तुमच्या बरोबरच येणार हे निश्चित. येणे परी श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी संतोषोनी विनयसी श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदेशी. यावर श्री गुरु त्याला समजावतात की आम्हाला तीर्थक्षेत्री जाणं भाग आहे, परंतु 15 वर्षानंतर मी तुला नक्कीच दर्शन देईन. आम्ही तुमचे गावा समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्ट भ्रात मिळोनी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे सकळ अरिष्ठे गेली दुःखे म्हणून हस्त ठेविती मस्तके भाक देती तये वेळी. यापुढे अजूनही श्री गुरु सायनदेवाला समजावतात, आम्ही तुझ्या गावाच्या जवळच असू. 15 वर्षांनी जेव्हा आपण भेटू तेव्हा
तुझ्या कुटुंबाला घेऊन तू आम्हाला भेटायला येशील. चिंता करू नकोस, तू सुखात असशील. तुझी सर्व अरिष्टे निघून गेली आहेत, सारी दुःख संपली आहेत. असं म्हणून श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला. खरं तर हा अध्याय वाचताना जर आपण सायन देवाच्या जागी स्वतःला ठेवले तर याचा अर्थ आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतो. श्री गुरूंनी हा दिलेला आशीर्वाद आपल्या सर्वांसाठी आहे. आपल्याला यातून हेच शिकायचे आहे की आपल्याला सायन देवासारखी भक्ती करायची आहे. ऐसे परी संतोषोनी श्री गुरु निघाले तेथोनी, जेथे असेल आरोग्य भवानी वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यांसमवेत श्री गुरु आले तीर्थे पाहात, ख्यात असे वैजनाथ तेथे राहिले गुप्त रूपे. असे बोलून श्री गुरु तेथून निघाले. त्यांनी त्यांची तीर्थयात्रा सुरू केली. वैजनाथ येथे त्यांच्या शिष्यासमवेत ते पोचले आणि तेथे ते गुप्त रूपाने राहिले. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त भावयासी, होते शिष्य बहुवसी, त्यासी कोठे ठेविले. यावर नामधारक सिद्धमुनींना विचारतात, श्री गुरूंनी गुप्त होण्याचे काय कारण होते बरे, आणि त्यांचे एवढे शिष्य होते त्यांना त्यांनी कुठे ठेवले. गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू, सिद्धमुनी विस्तारून सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करुनी एकाग्रू, ऐका श्रोते सगळे कहो. यावर सिद्धमुनी म्हणतात, गुरुचरित्र हे कामधेनू आहे आणि त्याचा विस्तार करून मी सांगत आहे, सगळे श्रोते कान देऊन ऐका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायन देव वरप्रदानम नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणम् अस्तु.